नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात थंडगार असे प्यायला मठ्ठा। या मठ्ठ्यासाठी मी इथे अर्धा लिटर दही घेतले। हे मी विकतचं अगदी घट्टसर असं दही घेतले। तुम्ही घरी लावलेलं दही घेतलं तरीही चालेल। त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची घेतली, त्याचे 6 तुकडे केलेत आणि साधारण 1 इंच आलं घेतले। हे दोन्हीही एकत्र छान आपण कुटून घेणार आहोत। कुटल्यामुळे ह्याचे ज्यूसेस छान बाहेर पडतात, त्यामुळे हे मिक्सरला न वाटता मी कुटून घेते। आणि मसाला टाकासाठी जे आपण दही वापरतोय ते दही कुठेही आपण मिक्सरला फिरवून घेणार नाहीये। हे देखील रवीनी किंवा पळीनी छान तुम्ही घोटून घ्या, कारण जर मिक्सरला फिरवलं तर त्याची पातळ अशी कन्सिस्टन्सी जास्त होते, ती आपल्याला नको आहे। म्हणून इथे मी घोटून घेते फक्त पळीनी। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1.5 चमचे पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकताय, पण मठ्ठा थोडंसं गोड तिखटच छान लागतो म्हणून मी 1.5 चमचे घातली आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा साधं मीठ आणि पाव चमचा सैंधव मीठ मी घातले। आता हे छान मी घोटून घेते, अगदी त्याची स्मूथ कन्सिस्टन्सी येईपर्यंत मी त्याला घोटले। कुठेही दह्याच्या गुठळ्या त्याच्यामध्ये राहता कामा नयेत, एवढं ह्याला घोटून घ्यायचे। आता याच्यामध्ये एक छोटा पाव चमचा चाट मसाला मी ॲड करते। चाट मसाला देखील छान याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे। आता यानंतर ह्याच्यामध्ये थंडगार असं माठातलं मी पाणी घालते। बर्फ ह्या स्टेजला ॲड करायचं नाही आहे, बर्फ अगदी आपण शेवटी ॲड करणार आहोत, कारण आत्ता जर बर्फ ॲड केला तर दही परत त्याचे घट्टपणा तयार होईल, त्याचे लोणी ते एकत्र यायला सुरुवात होईल, त्यामुळे बर्फ ह्या स्टेजला ॲड करायचं नाही आहे। आता हे छान आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून लसूण आणि आलं जे आपण ठेचलं होतं तो पूर्ण त्याचा चोथा बाहेर निघला पाहिजे, म्हणून आपल्याला फक्त आलं आणि लसूणचा फ्लेवर त्याला द्यायचा आहे। आता हे मी छान गाळून घेते। इथे मी दही पूर्ण गाळून घेतले। आता जो आपला चोथा निघला होता आलं आणि हिरवी मिरचीचा, त्याच्यामध्ये देखील मी परत एकदा पाणी घालते आणि ते परत एकदा गाळून घेते, जेणेकरून त्याचा थोडाही फ्लेवर वाया जाणार नाही। ओके, चला आता याच्यामध्ये आपण जिरी पावडर ॲड करणार आहोत। जिरी पावडर ॲड करताना ती नेहमी भाजलेली जिरीची पावडरच ॲड करा। मसाला ताकामध्ये कच्च्या जिरीची पावडर छान लागणार नाही, त्यामुळे जिरी नेहमी भाजून त्याची पावडर करूनच ह्याच्यामध्ये वापरा। साधारण 1 पाव चमचा मी जिरी पावडर ॲड केली। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते। साधारण अर्धा लिटर दहीसाठी 2 तांबे पाणी तुम्ही वापरू शकताय, 1 लिटर पाणी आरामात वापरू शकताय। हे आधी मी थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेते। त्यानंतर इथे कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही बारीक चॉप करून मी इथं वापरले। इतकं बारीक करायचं की जे दाताखाली आलं तरी ते अगदी चावलं जाईल किंवा खाल्लं जाईल, मोठे तुकडे अजिबात ठेवायचे नाहीत त्याचे। त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केले आणि आता बर्फ न ॲड करता तुम्ही डायरेक्ट पॉट फ्रीजमध्ये ठेवलात, उशिरा जर पिणार असाल तर तरी देखील चालेल, पण लगेच पिणार असाल तर बर्फ ॲड केला तरी चालेल। अगदी लग्नात जसा मठ्ठा भेटतो, जो सगळ्यांना खूप आवडतो, तसा हा आपला मठ्ठा घरच्या घरी तयार झाला आहे। हा तुम्ही नक्की ट्राय करा। याला मी आता ग्लासमध्ये सर्व करून घेते। तुम्ही बघू शकता फार पातळही नाही आहे आणि फार घट्टही नाही आहे। उन्हाळ्यात घरच्या घरी प्यायला असा थंडगार मठ्ठा घरी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे देखील नक्की सांगा। चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। असेच छान छान आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा। चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।